सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर बघा, आज माझ्या कस्टमरची साडी ही आहे साडी। तर बघा, ही लग्नातली साडी आहे, म्हणजे लग्नाची साडी आहे। तर ह्या साडीवरचा ब्लाउज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर मस्त अशी डिझाइन काढणार आहे। बघा, हा साडीचा पल्लू आहे, गोल्डन कलरची बॉर्डर आहे आणि मोरपंखी कलरची साडी आहे। बघा किती मस्त अशी एम्ब्रॉयडरी आलेली आहे, हिची बॉर्डर खूप छान अशी दिसत आहे, खूप मस्त अशी साडी दिसत आहे। तर बघा, ह्या साडीवरचा मी ब्लाउज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर त्याच्यावर डिझाइन, बदामी गळ्याची डिझाइन मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप न करता पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे। तर ब्लाउजची लांबी आपली जेवढी असेल त्याच्यानं आपल्याला म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायची आहे। तर ब्लाउजची लांबी आहे आपली 14 इंच, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे। तर बघा, मी 1 इंच वाढवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे 2 इंच। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे
3 इंच. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. आपल्या चेस्टचा साईज जेवढा असेल तेवढा. तर बघा माझ्या ब्लाऊजचा म्हणजे माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजचा 8.5 इंच चेस्टचा साईज आहे, म्हणजे चौथा भाग. तर मी 8.5 इंचावर इथं मार्जिन करून घेत आहे. तर बघा गळ्याला आकार करून घेतलेला आहे मी. बगलमधून असा आकार तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मागचा गळा आपण मागच्या साईडनं मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला मागच्या साईडनं कितीचा गळा आहे तर तो मोजून घ्यायचा आहे. तर मी इथं 3.5चा गळा आहे, तर अर्धा इंच वाढवून मी 4 इंच घेत आहे. आता आपल्याला इथून सनी बरोबर 3 इंच वाढवून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून बरोबर अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर आता बघा शोल्डर वरून बरोबर आपल्याला इथं 3 इंच अशी मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच, पाऊण इंच आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी गळ्याचा आकार देत आहे, म्हणजे मी पानगड्याचा आकार तयार करून घेत आहे. बघा पानगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि आता कटाई करून घेत आहे. बघा असा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपला अस्तर कटाई करून झालेला आहे. आता साडीवरचं ब्लाउज पीस आपल्याला कटाई करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पण साईडनं मी कटाई करून घेतलेला आहे, ह्या पण साईडनं कटाई करून घेतलेला आहे, ह्या पण साईडनं कटाई करून घेतलेला आहे. आता आपल्याला पेपर कॅनव्हास गळ्याचा आकार द्यायसाठी पेपर कॅनव्हास कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला पेपर कॅनव्हासवर आपला हा जो अस्तरचा कापड आहे तो आपण गळा कटाई केलेला आहे तो भाग आपल्याला असं ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक इथं अशी टाचणी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा कटाई करून घ्यायचा आहे. पेपर कॅनव्हास आता काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला जेवढा लागत आहे, जर गळा आपण मोठा पण करू शकतो, म्हणजे इकडून आकार आपला जशी साडीतली जेवढी बॉर्डर असते त्याप्रमाणे आपण जेवढी बॉर्डर लावू शकतो तेवढ्या आपल्याला मोठा पण करू शकतो. तर बघा मी इथून सनी बरोबर 1.5 इंच असा गळा ठेवणार आहे. तर आपल्याला 1.5 इंचावर चॉक लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. तर बघा ही साडीतली बॉर्डर आहे, तर ह्या बॉर्डरचा आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला घेत आहे. तर बघा आपण पूर्ण गळ्यावर अशी शिलाई करून घेतलेली आहे.
त्याच्यानंतर आपल्याला असा थोडा भाग आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. कॉर्नरवर आल्याच्या नंतर आपल्याला हे भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर आपल्याला पूर्ण गड्यावर अशी शिलाई करून घ्यायची आहे. मागं पुढं कपडा नाही झाले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे. तर बघा, आपण पूर्ण गड्याला शिलाई करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हा भाग कटाई करून घ्यायचा आहे. आता आपल्याला मागच्या साईडनं टक्स लावून घ्यायचे आहे. आपल्याला हा भाग आपल्याला बरोबर असा जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यावरून सनी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण आपण असं जोडून घेतलेलं आहे. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की मागचा पुढचा भाग दोन पण आपल्याला असे पूर्ण असे जोडण्यात आले पाहिजे. तर आता आपल्याला इथं हलके हलके आपल्याला अशी खाचे लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला ह्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. शिलाई मग करून घ्यायची आहे. लेस पण लावली तरी चालू शकते.